माई लीला, एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप.
लागे
एक गाव तुमचे नाम येणे होय सर्व काम धरिली आमूळ सहज हाती लागे फळ एक गावे तुमचे नाम येणे होय सर्व काम बीजाची आवडी एका जनार्दनी होडी एक गाव तुमचे नाम येणे होय सर्व काम विठ्ठल हरिगुण विशाल पावन मदवेतू कृपा करून मी मूढ मती दीन म्हणून जीव भागसे तुमचा प्रसाद दाह्या पूर्ण हरिगुण वंदिल जाण एका वंदित से चरण सद्गुण से आदरे शरण शरण एक आणि बऱ्याच वेळची अनेक ज्या पद्धतीनं अनेक लोकांचे कान उपाशी आहेत त्या पद्धतीनं अनेकांचं तोंड सुद्धा उपाशी आहे सांगायला आणि त्यामुळे मोठा कालखंड हा गेलेला आहे आणि या कालखंडाचे आपण साक्षीदार झालेलो आहोत हे मात्र आपल्याला लक्षात राहण्यासारखं आहे असो विषय आपला जो आहे आजचा महत्वाचा एकनाथ महाराजांनी आत्मनिवेदनपर भगवंताला पूर्ण केलेला आहे या अभंगाचा जर का अगदी थोडक्यामध्ये विचार करायचा झाला तर एकनाथ महाराज देवाच्या समोर मला काहीतरी नको असं सांगतात देवाच्या समोर मला काहीतरी नको असं सांगतात ते का नको म्हणून सांगतात आणि ते त्याच्या बदल्यामध्ये मी काय देणार हे ते नाथ महाराज देवाला सांगतात आणि देवाला सांगत असताना
दोन रूपकात्मक दृष्टांत देऊन नाथ महाराजांना देवाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल सगळं जग जे आहे ते भौतिक दृष्टींच्या पाठीमागे लागले आहे. भौतिक दृष्टीच्या पाठीमागे म्हणजे काय, गोष्टींच्या पाठीमागे म्हणजे काय, तर सर्वसामान्यपणे जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे पैसा. त्या पैशाच्या मागे लागलेल्या आहे, ज्याला इंग्रजीमध्ये वेल्थ असं म्हणतात आणि ज्याला संस्कृतामध्ये प्रेयस्कर असं म्हणतात. ज्याला संस्कृतात प्रेयस्कर असं म्हणतात, इंग्रजीमध्ये वेल्थ असं म्हणतात आणि मराठीमध्ये भुक्ती असं म्हणतात. बऱ्याच जणांचे एक संभ्रम असतो की भुक्ती म्हणजे भक्ती, अशाही पद्धतीचा संभ्रम अनेक लोक करून घेतात. परंतु भुक्ती ह्या शब्दाचा अर्थ भोग असा आहे. आणि हा जो भोग आहे, हा भोग आणि भोग म्हणजे काय, भोगण्याच्या गोष्टी या संबंधानं भोग, भोगण्याचे फळ संचिताचे या संबंधानं भोग आहे. या ठिकाणी नाथ महाराज बोलत नाहीये. भोग या शब्दाचा अर्थ भोगण्याच्या गोष्टी. सर्वसामान्यपणे नाथ महाराज मी आपल्याला सांगितलं की 9व्या प्रकारची भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशा पद्धतीने आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती आहे. त्याला लास्ट बट नॉट द लिस्ट आपण म्हणू शकतो. शेवटचं पण अतिशय महत्वाचं अशा पद्धतीचं हे आत्मनिवेदन जे आहे हे नाथ महाराजांनी अनेक ठिकाणी अभंग लिहिलेले आहेत, अनेक अभंग आहेत. आत्मनिवेदन पर अभंग हे एकनाथ महाराजांनी आणि तुकोबारायांनी ह्या दोघांनी जास्त प्रमाणामध्ये लिहिलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या आत्मनिवेदन पर अभंगांना विरहिणी म्हटलं जातं. जे जो संवाद भगवंताचा ज्ञानोबारायांनी केलेला आहे त्याला विरहिणी म्हटलं जातं. आणि विरहाची अवस्था, भगवंताची जो साधण्यात येणारा संवाद आहे त्याला विरहिणी समजल्या जातं. नाथ महाराजांच्या पण विरहिणी आहेत, तुकोबारायांच्या पण विरहिणी आहेत. परंतु विरहिणी म्हटल्यानंतर ज्ञानोबारायांचा विशेषत्वांना उल्लेख करावा लागतो. आणि आत्मनिवेदनापर जे अभंग आहे तर आत्मस्थितीपर अभंग असं नाथ महाराजांच्या गाथेमध्ये त्याचा उल्लेख केलेला. आत्मस्थितीपर अभंग म्हणजे काय, स्वतःची जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीचं वर्णन, मग ते स्वतःशी बोलणं असो, स्वतः जनाशी बोलणं असो किंवा स्वतः भगवंताशी बोलणं असो. विठ्ठल स्वतःशी बोलणं हा मनाला उपदेश आहे, हा मनाशी संवाद आहे. लोकांना उपदेश करणं हे उपदेशात्मक मध्ये जातं. आणि शुद्ध आत्मनिवेदन जर म्हटलं तर आपण भगवंताशी बोलणं हे शुद्ध आत्मनिवेदन परत भक्तीचं लक्षण आहे. आत्मनिवेदन म्हणजे काय, स्वतःचं मनोगत आपल्या उपास्यापुढे व्यक्त करणं, याला आत्मनिवेदन असं म्हणतात. आता बरीच माणसं अशी असतात की देवाच्या पुढे जी संकट असतात ती संकट देवाला सांगत बसतात, देवा असं असं झालं, कृपा कर, देवा माझ्यावर हे संकट आलंय, ते संकट दूर कर. त्या ओघामध्ये नवसही बोलून जातात, नवस जितक्या लवकर बोलतात तितक्या लवकर विसरून नाही जातात. सवय माणसाला. पण सर्वसामान्यपणे देवाशी अशा पद्धतीच्या मागणीचा जो संवाद आहे त्याला मात्र आपल्याला आत्मनिवेदन म्हणता येणार नाही. माझी तुझ्याविषयी असणारी जी भक्ती आहे ती भक्ती काय आहे याचा विचार देवासमोर मांडणं म्हणजे आत्मनिवेदन. विठ्ठल कोणत्याही अपेक्षेच्या पुढे गेलेले जे असतात त्यांना संत म्हणायचे. काही संतांच्या जीवनामध्ये पूर्वार्ध जर आपण बघितला तर तो अशा पद्धतीने संसारात अडकल्याचा बघायला सापडतो. आपण तुकोबारायांचे नाटाचे अभंग बघितले, हे सगळे आत्मनिवेदन पर अभंग आहे. माझी परिस्थिती कशी होती हे सांगण्याचा तुकोबारायांचा तो प्रयत्न आहे. तशाच पद्धतीने नाथ महाराजांचे काही अभंग आहेत. पण जीवनामध्ये आधी वेगळी अवस्था आणि नंतर वेगळी अवस्था, अशा दोन अवस्था आपण नाथ महाराजांच्या आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये बघू शकतो. परंतु त्यातल्या त्यात नाथ महाराजांचं आधीची अवस्था म्हणजे बालपणाची आणि नंतरची अवस्था म्हणजे प्रौढ अवस्थेतली असं आपण पाहतो. आणि पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रौढावस्थेपर्यंत संसारामध्ये तुकोबाराय आपल्याला दिसतात आणि त्यानंतर मात्र काही प्रसंग घडतात आणि अक्षरशः ते परमार्थामध्ये प्रवेश करतात. ते स्वतः सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती
हिंडता दिशा सर्व पावला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेणती कोणी माझे स्वहित नेणती कोणी माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे त्वरित नेणती कोणी माझे त्वरित नेणती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला हिंडता क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे त्वहित नेणती कोणी माझे त्वहित नेणती कोणी माझे त्वहित नेणती कोणी माझे त्वहित नेणती कोणी तुकोबाराय सांगतायत सर्व सुखाची अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. अशा पद्धतीने आत्मनिवेदन तुकोबाराय सुद्धा व्यक्त करतात. ते सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. आता आपण जर बघितलं तर संत महात्मे असं जरी म्हणत असतील तरी सुद्धा त्याच्या पाठीमागची भावना ही फक्त लोकांना तशा पद्धतीची भावना जागृत व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तुकोबारायांचं आधीचं जीवनही आशेमध्ये गेलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपली ती पात्रता नाही. कारण संत महात्म्यांची प्रत्येक क्रिया ही एक प्रकारे भगवंताप्रमाणेच लीला आहे, परंतु ती आपल्याला लीला वाटत नाही, ते त्यांचं चरित्र वाटत असतं. म्हणून आपण संतांनी जरी असं सांगितलं म्हणजे तुकोबाराय आधी आशा संपन्न होते, अखंड आशेमध्ये रत होते, कामासक्त होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच पद्धतीनं नाथ महाराज सुद्धा अनेक ठिकाणी आत्मनिवेदन स्वतः व्यक्त करत असतात. परंतु एकनाथ महाराजांनी स्वतःच्या जीवनाच्या बद्दल अशा पद्धतीची थोडी छोटी किंवा कमी माहिती सांगितलेली आहे. तुकोबारायांनी आत्मनिवेदन सांगताना आत्मचरित्रही सांगितलेलं आपल्याला बघायला सापडतं, पण एकनाथ महाराजांनी मात्र आत्मचरित्र हे बऱ्यापैकी सांगितलेलं नाही. मग त्यांचं आत्मचरित्र जे आहे त्यांच्या अभंगाच्या अगदी एकेका ओळीवरून आपल्याला त्याची संगती लावावी लागते की काय घडलं असेल, कुठली घटना घडली असेल, तेव्हा नाथ महाराजांना हा विचार आला असेल. अशा पद्धतीनं एकनाथ महाराजांच्या अभंगाकडे आपल्याला बघावं लागतं. या अभंगाचा, प्रस्तुत अभंगाचा जर आपण विचार केला तर पांडुरंगाशी, भगवंताशी, विठ्ठलाशी एकनाथ महाराजांचा हा संवाद आहे असं आपल्याला लक्षात घेता येतं. नाथ महाराज आदी संत जे आहेत हे पंढरीचे नित्य वारकरी आहेत आणि अगदी करोनाच्या काळातही त्यांनी पंढरीची वारी सोडली नाही. आपण बघितलं सगळ्यांनी, करोनामध्ये सुद्धा वाऱ्या सगळ्यांच्या चुकल्या नाहीत. आधीसुद्धा अनेक घटना घडलेल्या आणि त्या अनेक घटनेमध्ये सुद्धा त्या काळामध्ये तत्कालीन लोकांनी संतांच्या पादुका ह्या पंढरीला नेल्याच. पंढरीची वारी ही संतांची कधी चुकली नाही. तशाच पद्धतीनं नाथ महाराज हे पंढरीचे नित्य वारकरी होते. पांडुरंगाच्या समोर गेल्याच्या नंतर मात्र पांडुरंगाला सुद्धा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पांडुरंगाने सांगितलं, महाराज फार 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 तुमची भक्ती श्रेष्ठ आहे आणि ह्या श्रेष्ठ भक्तीच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो. नाथ महाराजांनी सांगितलं, देवा
काहीतरी देव इच्छिता ही तुमची भावना झाली, हा तुमचा मोठेपणा आहे. पण मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. भिक्षापात्र अवलंबणे जळो जिणे लाजीरवाणे, कोणतीही गोष्ट देवाकडे मागायची नाही, हे आमचं व्रत आहे. आणि अशाच पद्धतीचं व्रत हे चालत आल्यामुळे तुझ्याकडून मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. असं म्हटल्यानंतर देवांनी सांगितलं, तुम्ही मला मागताय आणि म्हणून मी तुम्हाला काही देतोय, अशातला प्रकार नाही. त्यामुळे तुम्ही मी देतोय ही भावना समजून प्रसाद रूपानं ते ग्रहण करा. तर देवानी नाथ महाराजांनी सांगितलं, देवा तुझा प्रसाद असेल ना तर मला काही हरकत नाही, पण मला मी घ्यायला तयार आहे. देवाने सांगितलं, पण नाथ महाराज प्रसाद काय आहे माहिती आहे, तुम्हाला मी श्रीमंती देणार, तुम्हाला भुक्ती देणार आणि तुम्हाला मुक्ती पण देणार. नाथ महाराज सांगतात, देवा या गोष्टीची आम्हाला अपेक्षा नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण, हा मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण, मुक्ती मुक्तीचे कारण. नाही नाही आमादान, नाही नाही आमादान, एक गाऊ तुमचे नाम, एक गाऊ तुमचे नाम. नाही नाही आमादान, नाही नाही आमादान, एक गाऊ तुमचे नाम, एक गाऊ तुमचे नाम. भुक्ती मुक्तीचे कारण. नाथ महाराजांनी देवाला सांगितलं, देवा मला कल्पना आहे की तू मला काय देऊ इच्छितोस, भुक्ती देऊ इच्छितोस, मुक्ती देऊ इच्छितोस, भोग देऊ इच्छितोस. तू मला भोग देतोय म्हणजे त्या भोगामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करतोय का? तू मला मुक्ती देतोयस म्हणजे तू मला तुझ्या भक्तीपासून वंचित करण्याचा प्रयत्न करतोयस का? देवा मला कळत नाहीये. तू माझ्यावर उपकार करतोयस, मला वरदान देण्याचा प्रयत्न करतोयस की मला शाप देण्याचा प्रयत्न करतोयस? भोग दिल्यानंतर त्या भोगाला जर का मी आसक्त झालो आणि त्या भोगामध्ये मी रत झालो, तर तुझ्या भक्तीपासून मी च्युत होऊन जाईल आणि मला तुझी भक्ती करता येणार नाही. तुला कल्पना आहे देवा, अनेक पिढ्यापूर्वी किंवा अनेक आपल्या जर का पूर्वजांचा विचार केला, इतिहासाचा विचार केला, पुराणांचा विचार केला, तर ज्या ज्या लोकांनी भुक्तीची अपेक्षा ठेवली त्यांचा नाश झालेला आपण बघितलेला आहे. बघा, अगदी रामायण कालाचा जर आपण विचार केला तर कैकेयीचा विचार करा. कैकेयीने काय केलं? अगदी रामावरती नितांत प्रेम कैकेयीचं. स्वतःच्या पुत्रापेक्षाही रामावरती प्रेम. आपल्याला कथा माहिती आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचं जन्म कसा झाला, तो प्रसाद मिळाला, त्या प्रसादाचे 3 वाटे झाले, त्या 3 वाट्यातल्या एक वाटा जो आहे तो घारीनं नेला आणि तो कैकेयीचा वाटा होता आणि सुमित्रेनं आणि कौसल्येनं स्वतःचा अर्धा वाटा तिला दिला आणि त्यामुळे कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न अशी 2 मुलं झाली आणि कौसल्येचा राम आणि सौमित्रेचा लक्ष्मण अशा पद्धतीचा हा विभाग झाला. म्हणजे काय, जो वाटा कौसल्येनं कैकेयीला दिला त्या वाट्याचा जन्म म्हणजे भरत आणि जो वाटा सुमित्रेनं कैकेयीला दिला तिचा म्हणजे शत्रुघ्न. म्हणजे काय रूप भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय, भरत
आणि प्रभू रामचंद्र यांच्या दोघांमध्ये फरक कळत नव्हता. इतके साम्य त्या दोघांमध्ये, अगदी जुळे भाऊ असल्यासारखं साम्य दोघांमध्ये होतं. आणि कैकेयीच्या मनामध्ये जेवढं प्रेम भरताच्या बद्दल होतं त्याच्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम हे प्रभू रामचंद्रांवरती होतं. परंतु जर का आपल्या जीवनामध्ये आपली संगती चुकली तर काय होतं? मंथरेनं कानमंत्र दिला. तिनं सांगितलं उद्या प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे. आणि दशरथानं काय केलंय? तुला मुद्दाम बाजूला करण्यासाठी रामाचा अभिषेक ठरवलाय आणि कौसल्येला त्यानं पट्टराणी बनवलेला आहे आणि तुला मात्र बाजूला टाकलेला आहे. हा मत्सर निर्माण झाला, हा सवती मत्सर निर्माण झाला. आणि मत्सर कुसंगतीमुळे मत्सराची निर्मिती झाली. त्या पद्धतीनं तिनं सांगितलं. त्या इंद्राबरोबर लढत असताना दशरथाच्या रथाचं चाक पडायला आलं. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात खूपच गोड वर्णन केलेलं आहे की का काहीतरी त्याला मागावं. त्यांनी सांगितलं जेव्हा दशरथ हा देवांच्या बाजूनं लढायला गेला राक्षसांशी, तेव्हा दशरथाच्या चाक जे आहे हे निष्ठायला आलं. त्याची जी काडी असते त्याला काय म्हणतात माहीत नाही, बैलगाडीची चाकं असतात आणि ते चाक ज्याच्यामध्ये घुसवलेलं असतं त्याला एक काडी लावलेली असते. काय म्हणतात त्याला? खीळ. तो खीळ त्या ठिकाणच्या रथाचा निघाला आणि रथाचा तो खीळ निघाल्यानंतर कैकेयी त्यांच्याबरोबर होती. त्या कैकेयीने स्वतःचं बोट त्याच्यामध्ये घातलं आणि तो रथ चालत ठेवला आणि त्याच्यामुळे दशरथाचा विजय झाला. आणि दशरथाला हे कळालं जर का हिनी त्या छिद्रामध्ये बोट घातलं नसतं तर आपलं चाक निखळलं असतं आणि आपण मारल्या गेलो असतो राक्षसांच्या हातानं. त्यामुळे तो खुश झाला, प्रसन्न झाला आणि सांगितलं 2 वरदान मी तुला देतो. कैकेयी हुशार होती. तिनं सांगितलं काय करायचं, मी तुझी बायको, मला काय कमतरता आहे. परंतु त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुला माग, पण हे 2 वरदान तुला मागता येतील. मंथरेनं आठवण करून दिली बरं का. अशा आठवण करून देणारे काही करत असताना खेळ घालणारे त्याला झारीतले शुक्राचार्य म्हणतात. मागे मी कथा आपल्याला सांगितली. चांगलं काम एखादा माणूस करत असेल तर त्याच्यामध्ये जर का आपण आडकाठी आणली तर त्याला झारीतले शुक्राचार्य आपण म्हणतो. हिनं काय केलं? चांगलं काम घडतंय, झारीतल्या शुक्राचार्याचं काम तर केलंच, पण इकडे कैकेयीला सुद्धा तिनं तिचं डोकं भरवलं आणि सांगितलं की तुला 2 वरदान मिळालेले आहेत ना, हीच ती वेळ आहे आणि आत्ताच तू मागू शकतेस, माग त्याला. त्यांनी सांगितलं काय मागायचं? काही नाही म्हटले, रामाचा वनवास आणि भरताला राजगादी मागितली. आता मला सांगा, भरत आणि शत्रुघ्न त्यावेळी त्यांच्या आजोळी गेलेले होते. भरताला याची पुसटशीही कल्पना नाही, परंतु आजोळी गेलेल्या भरत आणि शत्रुघ्नाचा विचार न घेता कैकेयीनं प्रभू रामचंद्रांना वनवास आणि भरताला राजगादी मागितली. खूप मोठा संवाद आहे दशरथाचा आणि कैकेयीचा आणि त्याच्यामध्ये दशरथानं नाही ते वाक्य कैकेयीबद्दल बोललेले आहेत की तू एवढी आसक्त झाली आहेस. प्रभू रामचंद्र ज्याला तू पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम लावलंस, आज कोणाच्या तरी सांगण्यावरून तू ऐकतेस तिचं आणि मला आज वर मागतीये, उद्या राज्याभिषेक आहे आणि आज प्रभू रामचंद्रांना तू सांगायला लावतेस की वनवासामध्ये जा, ही प्रजा काय म्हणेल. अशा पद्धतीचे खूप अक्षरशः त्या दशरथ राजानं कैकेयीला शिव्या देखील दिल्या. परंतु तिच्या मनामध्ये एकच ठरलेलं होतं, हे भौतिक सुख म्हणजे माझा मुलगा जेव्हा राजगादीवरती बसेल तेव्हा मी राजमाता असेल आणि ह्या भौतिक सुखाच्या अपेक्षेनं तिनं हे कृत्य केलं. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले तेव्हा दशरथ राजा मृत्युमुखी पडला आणि मृत्यूच्या शय्येवरती पडल्यानंतर वसिष्ठ ऋषी आले आणि विचार करू लागले, जोपर्यंत यांच्यावरती उत्तर संस्कार होत नाहीत तोपर्यंत पुढचा राजा घोषित करता येणार नाही, गादीवरती बसवता येणार नाही आणि जोपर्यंत गादीवरती कोणी बसत नाही तोपर्यंत यांचं काही करता येणार नाही. मग काय त्यांनी काही क्रिया केली असं नाथ महाराजांनी सांगितलं. तेलामध्ये दशरथ राजाला ठेवलं आणि भरताला घेऊन आला. भरत ज्यावेळी आला तेव्हा त्यांनी त्याच्याही आईला नाही ती वचनं बोलली. कैकेयी आपल्या मुलासाठी काहीतरी मागती आहे, पण त्याच मुलाला आपल्या आईनं मागितलेलं आवडत नाही आहे. लक्षात घ्या, भोग भोगायचा आहे आपल्या मुलाला, आपल्या मुलाच्या भोगासाठी हिनं
जगाचा विरोध घेतला. लक्षात घ्या, नाथ महाराजांनी सांगितलंय की ह्या कैकेयीच्या ह्या कृत्यामुळे जगात कैकेयीला कोणीही चांगलं म्हणणार नाही. काय झालंय, ज्या दुष्ट स्त्रिया आहेत त्या दुष्ट स्त्रियांची नावं सुद्धा ठेवायची नाहीत असं म्हणतात. कैकेयीचं नाव कधी कोणी पुढे ठेवलं नाही म्हणतात. मंथरेचं नाव कधी कोणी ठेवलं असं म्हणत नाहीत. त्यामुळे त्या कैकेयीनं जे केलेलं कृत्य आहे ते भौतिक सुखाच्या लालसेपोटी केलेलं. परंतु त्या भौतिक सुखाच्या लालसेपोटी काय झालं, भरत तर गादीवरती बसला नाही, परंतु स्वतःला वैधव्य आलं. भौतिक सुखाच्या पाठीमागे गेल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक वेळी सुख मिळतच असं नाही. भरतानं शिव्या घालून त्या मंथरेला लाथ घातली असं म्हणतात. भरतानं लाथ घातली आणि ती 3 ठिकाणी वाकडी झाली. पुढे नाथ महाराज सांगतात तीच पुढच्या जन्मामध्ये कुब्जा होऊन आली म्हणे. प्रभू रामचंद्रांनी त्या मंथरेला सांगितलं, या जन्मामध्ये तू मला शरण आली आहेस, पण मी तुझा उद्धार करू शकत नाही. पुढच्या जन्मामध्ये मी अवतार घेईल आणि त्यावेळी तुझा हा वाकडेपणा मी दूर करेल. आणि तीच ती कुब्जा दाशी जी आधीच्या जन्मामध्ये मंथरा होती. जाऊ द्या विषय तो. मला सांगायचं आहे काय, भौतिक सुखाच्या पाठीमागे ती गेली, पण पाठीमागे गेल्यानंतर सुद्धा त्या भौतिक सुखाचा अनुभव तिला घेता आला नाही. नवरा मेला आणि मुलगाही राजगादीवरती बसला नाही. दुसरं उदाहरण घ्या, रामायणातलं घेतलं, महाभारतातलं उदाहरण घ्या, धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्रानं काय केलं की स्वतःला गादी मिळाली नाही, आपल्या लहान भावाला गादी मिळाली, कारण त्याची पात्रता होती आणि हा अंध होता. म्हणून सगळं महाभारत धृतराष्ट्रामुळे घडलेलं आपण पाहतो. धृतराष्ट्रांनी स्वतः राजगादी भोगली, पण ज्या मुलाच्यासाठी, ज्या मुलाच्या भौतिक सुखासाठी हा सगळा त्यांनी आटापिटा केला, त्या मुलाला मात्र राजगादीवरती बसता आलं नाही. उदाहरणं बघा, ही सगळी उदाहरणं जर आपण बघितली तर भौतिक सुखाच्या पाठीमागे गेलेला माणूस जो आहे तो कायम आनंदी राहील असं नाही. कदाचित त्याला तात्पुरतं सुख प्राप्त झालं असं वाटेल, परंतु तो कायमचा आनंदी होऊ शकत नाही. म्हणून भोग भोगण्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर हे भोग जे आहेत हे फक्त आपल्याला जे आपल्या कर्मामुळे भोगायला मिळेल तेवढे भोग मात्र आपण भोगून संपवायचे असतात, पण भुक्तीच्या मागे लागायचं नसतं. संत महात्म्यांच्या पुढे अशा पद्धतीनं कितीतरी प्रसंग आले. तुकाराम महाराजांचं जीवन बघा, भोग भोगण्यासाठी एवढं मोठे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा नजराणा पाठवला. तुमचे ते येरवित्त धन ते माझं मृत्तिके समान असं तुकोबारायांनी सांगितलं. आणि त्यामुळे संत महात्म्यांना ह्या भौतिक सुखाची अपेक्षा नसते. कितीतरी प्रमाण आहेत. संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती फुकासाठी, भुक्ती मुक्ती फुकाच साठी, मुक्ती फुकासाठी, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी पाहे रे, कोणी तयाकडे न पाहे रे, कोणी पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या सुख देईल विसावर, नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावर, नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावर, नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावर. तुकोबाराय सांगतात, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. ते त्या ठिकाणी भुक्ती पण आहे आणि त्या ठिकाणी मुक्ती पण आहे. भोगही भोगण्यासाठी आहेत आणि मोक्षही आहे. जन्म मरणाच्या कचाट्यातून सुटण्याची क्रिया देखील तिथे घडणार आहे. परंतु ती भूमिका सोडून संत महात्मे काय करतायत, कोणी तयाकडे न पाहे रे, त्या भुक्ती मुक्तीकडे कोणीही पाहत नाहीये, ढुंकून देखील बघत नाहीये. एखादी मोठी गोष्ट जर का असेल आणि ती प्राप्त करण्यासाठी माणसं धडपडत असतील
हे अंगूर खट्टे याला म्हणता येणार नाही, लक्षात ठेवा. ते आपल्याला सर्वांना गोष्ट माहिती असेल कोल्ह्याची. द्राक्षाच्या बागेजवळून तो कोल्हा चालला आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, द्राक्षाचे जे घड असतात ते असे तारेवरती लटकवलेले असतात, थोडे उंच असतात. तो कोल्हा आपला आला, म्हणला आज जरा द्राक्ष खाऊयात म्हणला. द्राक्षाच्या बागेमध्ये गेला, बघू लागला कुठलं पिकलेलं आहे, कुठलं आपल्या आटोक्यातलं आहे, कुठलं पकडता येईल तोंडामध्ये. त्याच्यापर्यंत गेला, जोरजोरात उड्या मारू लागला, जोरजोरात उड्या मारू लागला, खाण्याचा प्रयत्न करू लागला. पण एकही अंगुराचा दाणा किंवा कण किंवा ते एक घड त्याच्या तोंडामध्ये आला नाही. परेशान झाला, म्हणला जाऊ द्या, म्हटलं आता नादी लागण्यात अर्थाने बाहेर आला. बाहेर दुसरा कोल्हा भेटला. त्याने विचारलं, का रे कसं काय अंगूर? अंगूर खट्टे म्हणला, आंबट आहेत म्हणला, खाऊ नको. मिळाले नाही हे सांगायचं नाही, लक्षात आलं का? मिळाले नाहीत, माझा इथे कमीपणा आहे हे दाखवायचं नाही. ते आंबट आहे, तू पण खाऊ नकोस, असं या हे अंगूर खट्टे हे सारखा हा भाग नाही आहे. भुक्ती मिळणं, मुक्ती मिळणं ही साधी गोष्ट नाही आहे. आपण हल्ली पाहतो मोठमोठी लोक श्रीमंत झालेली आहेत. श्रीमंत लोक कशी झाली आहेत? कष्ट करून झालेली आहेत. श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, भोग भोगण्याची ज्याची क्षमता आहे त्याला आपण श्रीमंत म्हणतो. ही सगळी मंडळी काही उगाचच श्रीमंत झाली असं नाही, काहीतरी कष्ट त्याच्या पाठीमागे आहेत, काहीतरी त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत. ते एखादा जर शेअर मार्केटमधला जाणकार असेल तर तो मला कदाचित नंतर येऊन म्हणेल, महाराज ते एका माणसाने आधी काहीतरी 5 लाख शेअर घेतले होते, त्याची किंमत कमी होती आणि तो 100 कोटीचा मालक झाला. त्याला आठवलं कधीतरी शेअर घेतले होते म्हणे, आणि त्याला आज आठवलं की आपण 5 लाख शेअर घेतलेत, बघितले तर त्याची किंमत 100 कोटी झालेली. मग तो म्हणेल त्याला तर असंच प्राप्त झालं. नाही नाही नाही, त्याला तसं प्राप्त झालं नाही. त्यावेळी त्यांनी 5 लाख घेण्याचे कष्ट घेतले म्हणून त्याचे 100 कोटी झाले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे भोग सुद्धा, भुक्ती सुद्धा ही कष्टा वाचून होत नसते. ज्या पद्धतीनं भोग तो न घडे संचिता वाचून, भोग ज्याप्रमाणे संचिताशिवाय नसतो. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर का वाईट घडली तर त्याच्या पाठीमागे आपल्या मागच्या जन्माचे काहीतरी भोग असतात. चांगली घडली त्याच्या पाठीमागे आपल्या मागच्या जन्मातले काही भोग असतात आणि ते भोगूनच संपवायचे असतात. मी मागे सुद्धा आपल्याला अनेकदा सांगितलेलं आहे, संचित जे आहे ते या जन्मामध्ये भोगून संपवावं लागतं प्रारब्धाच्या रूपानं, आणि या जन्मामध्ये जे आपल्याकडनं कर्म घडतं ते क्रियमाण, त्याचा परिपाक हा पुढच्या जन्मावरती होत असतो. आणि पुढचा जन्म व्हायचा की व्हायचा नाही हा या जन्मातल्या आपल्या कर्मावरती अवलंबून असतं ती गोष्ट. आणि त्यामुळे कर्म असतील, क्रिया असतील, आणि त्यातल्या त्यात आजचा अभंगाचा विषय जर आपण बघितला तर भुक्ती असेल म्हणजे भोग असतील, भौतिक सुख असेल, हे भौतिक सुखसुद्धा सहजासहजी प्राप्त होत नसतं. त्याच पद्धतीचा मोक्षसुद्धा आहे. ज्या पद्धतीनं भौतिक सुख सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याच पद्धतीनं हा अभौतिक ज्याला आपण म्हणू शकतो किंवा पारलौकिक जी गोष्ट आपण म्हणू शकतो, ज्याला मोक्ष आपण म्हणतो, ती गोष्ट साधी नाही आहे. मोक्षासाठी काय काय करावं लागतं? मोक्षासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. आधी अंगामध्ये विवेक निर्माण व्हावा लागतो, वैराग्याचं बळ यावं लागतं, समाधी षटकं अंगी बाणावी लागतात, मुमुक्षुता यावी लागते, आणि त्यानंतर मोक्षाची प्राप्ती होत असते. मोक्ष प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही आहे. आपण जर पाहिलं तर मी मागेही सांगितलं असेल कदाचित की पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, जिज्ञासू मुमुक्षू एकच, ही 4 प्रकार आपल्याला जगामध्ये पाहायला सापडतात. पामर म्हणजे मनाला वाटेल ते करणारा, विषयी म्हणजे शास्त्रात सांगितलंय काय सांगितलंय काय सांगितलं नाही, निदान याची चर्चा करून काहीतरी मनाला विचार करणारा, की ठीक आहे हे शास्त्राने नको म्हणून सांगितलंय, करू की नको हा विकल्प मनामध्ये ज्याच्या निर्माण होतो तो विषयी समजा. आणि याच्याही पुढे जाणारा, ज्याला असं वाटतं की मी परमात्म्याची मी प्राप्ती करून घ्यावी, ही मुमुक्षुता, ही साधकाची अवस्था, ही साधी नाही आहे. लक्षात घ्या, ही साधकाची अवस्था प्राप्त करून घेणं अनेक साधकांना, साधक आणि भक्त याच्यात लोक गल्लत करतात. अनेक जे साधक आहेत ते स्वतःला काय भक्त समजतात, पण साधक वेगळे आणि भक्त वेगळे. याच्यामध्ये नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितले, भक्ता एकांतिनो मुख्या हा,
भक्तानं काय राहिलं पाहिजे? एकांतामध्ये राहिलं पाहिजे. पण भक्त आणि साधक याच्यात गल्लत केली तर चालत नाही. भक्त म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तरीही जो भगवंताची भक्ती करतो, त्याचं नामाचं गायन करतो, त्याला भक्त म्हणा. पण साधक म्हणजे काय? जो परमात्म्यापर्यंत पोचलेला नाही. ज्याला परमात्म्यापर्यंत पोचलं पाहिजे हे कळतं, परंतु तरीही जो परमात्म्यापासून काही अंतरावरती दूर आहे, अशा पद्धतीचा जो साधक आहे तो मात्र त्यानं एकांतामध्ये राहू नये. तुकाराम महाराज आत्मनिवेदनपर बोलताना सांगतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. ज्या भक्ताला एकांताचा वास आवडतो त्याला गुणदोष आतळत नाहीत. पण तेच जर साधक करू लागला तर चालत नाही. साधकानं एकट्यानं कधी राहू नये म्हणतात, दोघं किंवा तिघं मिळून एकत्र राहावं असं सांगतात. कारण त्याच्यामध्ये त्याची जी साधना आहे ती कदाचित चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते आणि ते थांबवण्यासाठी कोणीतरी बरोबर पाहिजे असतं. म्हणून साधकानं मात्र ही क्रिया करायची नसते. मला काय सांगायचं आहे की मुक्तीपर्यंत जाणं सुद्धा एवढं सोपं नाही आहे. मुक्तीपर्यंत जाणं, मुक्ती म्हणजे काय? भगवंताची अपरोक्ष अनुभूती, भगवंताचा साक्षात्कार, भगवंताच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं ज्ञान, याला मोक्ष म्हणतात, याला मुक्ती म्हणतात. आणि ते मेल्यानंतर होतं का? नाही. या जन्मामध्ये सुद्धा आपण जीवन जगत असताना सुद्धा हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. त्याला विदेही अवस्था म्हणतात. म्हणजे ज्ञान प्राप्त झालेलं आहे की मी परमात्मा आहे याचं ज्ञान झालेलं आहे. अयमात्मा ब्रह्म असं ज्याला अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान जे झालेलं आहे, तो जो माणूस आहे तर त्या माणसामध्येही कदाचित विकल्प निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा नाथ भागवतामध्ये सुद्धा नाथ महाराजांनी या बाबतीमध्ये सांगून ठेवलेलं आहे. नाथ महाराज सांगतात की जो ज्ञानी आहे, तर उदाहरण जर ज्ञानोबारांची ओवी सांगायची झाली तर नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटी नाचवी ज्ञानोबाराय सांगतात. म्हणजे काय की जो अहंकार आहे, काय होतं, एखादी गोष्ट एखाद्याला प्राप्त झाली तर त्याचा अहंकार निर्माण होतो, परंतु तो अहंकार ज्ञानोबाराय सांगतात अज्ञानाच्या पाठी सहसा लागत नाही. एखादा अज्ञानी असतो त्याला कशाचाच अहंकार नसतो, पण ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याला मला ज्ञान प्राप्त झालं याचा सूक्ष्म अहंकार असतो. ज्ञानोबाराय सांगतात विशेषे न लगे अज्ञानापाठी, हा विशेषत्वानं अज्ञानी लोकांच्या मागे लागत नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी, सज्ञानाच्या तो मागं लागत असतो. आणि म्हणून हे जीव आणि जगत समजणं, ज्याला आपण तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर सत्ताशास्त्रीय मीमांसा, याला ज्ञानशास्त्राच्या भाषेमध्ये तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये म्हणतात. आणि ही सत्ताशास्त्रीय मीमांसा संत महात्म्यांनी करून ठेवले. जीव, जगत, जड, ब्रह्म, ईश्वर या सगळ्यांचे काहीतरी व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या परमात्मा आणि आपण एकरूप होऊन जाणं, याला अद्वैताची प्राप्ती म्हणतात. आणि ती अद्वैताची प्राप्ती म्हणजेच मुक्ती आहे. एवढे कष्ट करून मुक्तीची प्राप्ती होते, एवढे कष्ट करून भोगाची प्राप्ती होते, आणि तो मोक्ष आणि ती भुक्ती ही सहजासहजी संत महात्म्यांना मिळते. तरी कोणी त्याकडे न पाहे रे, तरीसुद्धा त्या भुक्ती आणि मुक्तीकडे कोणीही पाहत नाही. काय असतं की कधीकधी जी भुक्ती आपल्याला वाटत असते ती कदाचित काल्पनिक असू शकते. सत्ताशास्त्रीय जर आपण त्याचा विचार केला तत्त्वज्ञानामध्ये, ते एक जनकाची कथा सांगितली जाते. जनक राजा झोपला आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न पडलं म्हणे. जनक राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांनी असं बघितलं की आपण भिकारी झालोत. स्वप्नामध्ये माणसं काहीही पाहतात. प्रत्येकाला स्वप्न पडतं. स्वप्न न पडणारा माणूस असू शकत नाही, कारण प्राण्यांना सुद्धा स्वप्न पडतात. असा अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. प्राण्यांना सुद्धा स्वप्न पडतात, त्यामुळे आपल्याला लक्षात राहत नसतील. काही लोक म्हणतात मला अजिबात स्वप्न पडत नाही. असं नसतं. स्वप्न आपल्याला पडलं हे आपल्याला कळत नाही, पण स्वप्न पडल्याशिवाय राहत नसतं, कारण तो मानवाचा तो धर्मच आहे असं म्हणायला हरकत नाही. पडणारच आहेत. त्या जनक राजाला स्वप्न पडलं आणि आपण भिकारी झालो. जनक राजा अतिशय श्रीमंत आणि श्रीमंतीमध्ये राहणारा, अगदी 7 गाद्यांवरती झोपणारा असं म्हणा. आणि त्या एवढ्या ऐश आरामामध्ये झोपलेल्या त्या जनक राजाला स्वप्न पडलं आपण भिकारी झालो. आणि भिकारी झालो एवढंच नाही, तर आपण लोकांकडे भीक मागायला लागलो.
लोकांकडे अन्नाची भीक मागायला लागलो, दारोदार फिरू लागलो. दुसऱ्या राजानं त्याचं ऐश्वर हिरावून घेतलं आणि सांगितलं याला आपल्या राज्याच्या बाहेर काढा. राज्याच्या बाहेर याला ओळखणारं कोणी नव्हतं. दारोदार भीक मागू लागला, कोणी भीक द्यायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी सांगितलं की इथे कुठेतरी अन्नदान होतं आहे, तिथे तुम्ही जा आणि लवकर पोचा, नाहीतर ते बंद होईल. तो जनक राजा पळत पळत तिथपर्यंत गेला. अगदी त्या भिकाऱ्यांची रांग लागलेली होते आणि ते संपता याचा शेवटचा क्रमांक आला आणि त्यांनी सांगितलं नाही, म्हणले आता संपलं, दार बंद करण्याची वेळ. बघा, एवढा मोठा राजा आहे पण त्याला स्वप्न काय पडलंय, भिकारी झालोय. बरं, अन्न करण्याची वेळ आली. बरं, शेवटी आपल्याला मिळणार ह्या अपेक्षेपर्यंत तो आलेला, पण तिथे सुद्धा दार बंद झालं. मग त्यांनी विनवणी केली. स्वप्नामध्ये त्यांनी त्या द्वारपालाकडे विनवणी केली, म्हटले मला काहीतरी द्या, मी 4 दिवसांपासून उपाशी आहे, भुकेला आहे, काहीतरी मला खायला द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं आपला वेळ संपलेली आहे. पण त्यांनी खूप हातपाय जोडल्यानंतर त्यांनी सांगितलं काहीतरी भांड्याला लागलेला काहीतरी भात आहे, जळालेला भात आहे, तो तुम्हाला देऊ शकतो. म्हटलं मी चालेल का? भूक लागल्यानंतर माणूस काही विचार करत नाही. त्यांनी सांगितलं चालेल, ते पण चालेल, पण मला काहीतरी द्या. आणि तो माणूस बाहेर आला, त्याने हातामध्ये दिलं आणि त्या हातामध्ये खरवड त्या भाताची दिली आणि तेवढ्यात एका पक्षाने त्याच्या हातावर चोच मारली. हात झटकल्या गेला, सगळंच्या सगळं अन्न मातीत गेलं आणि मातीत गेल्यानंतर तेवढ्यात राजाला जाग आली. कधी कधी माणसाला असं वाटतं, चांगलं स्वप्न पडत असेल तर माणसाला असं वाटतं का लवकर जाग आली, पुढे काय घडणार. ते सिरियलमध्ये असतं ना, पुढच्या भागात. तसं माणसाला स्वप्न चांगलं पडू लागलं तर असं वाटतं उगाच झोप मोडली माझी. वाईट पडत असल्यानंतर मात्र असं वाटतं बरं झालं मोडली. तो राजा खडकन जागा झाला आणि विचार करू लागला, हे खरं का ते खरं. काही विचार करू लागला, हे खरं का ते खरं. एवढंच मनाशी विचार करू लागला. सेवक धावत आले, राजा बडबड करू लागला. त्याने विचारलं महाराज काय झालं. जनक राजा म्हणू लागला, हे खरं का ते खरं. विचार करू लागला. कदाचित राजाला वेळ लागलेलं दिसतंय म्हणले, आपल्या काय बरळू लागलाय. बाकीचे लोक धावून आले, सगळेच जण आले, विचारू लागले काय झालं. राजा वैद्याला बोलवलं, नाडी तपासली, काहीतरी बुद्धीमध्ये एखादा स्क्रू ढिल्ला झालाय की काय म्हणले, यांचा काहीतरी बघावं. विचारायला नाडी तपासली वैद्यराजाने, नाही काहीच झालेलं नाही. वैद्यराजाने विचारलं महाराज आपल्याला काय झालं, हे खरं का ते खरं. एवढंच. काय करावं म्हणले आता याला, याचं बोलणं बंद करण्यासाठी काय करावं. योगायोगाने अष्टावक्र ऋषी त्या ठिकाणी आले. अष्टावक्र ऋषी त्या ठिकाणी आले आणि अष्टावक्र ऋषींनी विचारलं राजाला, राजा काय झालं. राजाला काही त्याची हे खरं का ते खरं. काय उत्तर दिलं, काय सांगितलं बरं का. 2-3 प्रकारे त्याचं कथा सांगितली जाते. हेही खरं आणि तेही खरं बरं का. किंवा हेही खोटं आणि तेही खोटं असंही सांगितलं जातं. किंवा असंही सांगितलं जातं दोन्हीही खरं आणि दोन्हीही खोटं. अशा वेगवेगळे कथेमध्ये वेगवेगळे भाग सांगितले. ते विषय काही पण असू द्यात. अष्टावक्र ऋषींना कळालं की याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. त्यांनी सांगितलं बाबा तू जे विचार करतोय ना ते खोटं आहे. मग जागेवरती आला. त्यांनी विचारलं म्हणजे बाकीच्यांचा जीव भांड्यात पडला. म्हणले आता जागेवर आले. प्रश्न विचारला हे खरं का ते खरंच्या पुढं काहीतरी बोलतायत. आता जागेवर आला आणि मग त्या दोघांमध्ये शास्त्रीय चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये ती सत्ताशास्त्रीय चर्चा झाल्यानंतर अष्टावक्र ऋषींनी सांगितलं बाबा ब्रह्माचं अधिष्ठान जे आहे हे या संसाराला आहे. अज्ञानामुळे आपल्याला ते दिसत नाही, अज्ञानाच्या आवरणामुळे आपल्याला दिसत नाही. हा संसारच मुळात खोटा आहे, मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं. हे जग मिथ्या आहे. हे जगच जर मिथ्या आहे तर त्या मिथ्या जगतामध्ये पडणारं जे स्वप्न आहे ते तरी सत्य कसं असू शकतं, ते देखील मिथ्या आहे. मला सांगायचं आहे काय की स्वप्न तर मिथ्याच असतं पण जीवनसुद्धा हे एक प्रकारे मिथ्यत्व आहे. याच्यामध्ये फक्त परमात्मा भरून उरलेला आहे. अशी उदाहरणं संतांनी दिली आहेत की काळसूत्री बाहुली असं म्हटलंय भगवंताला. भगवंत काय करतो ती काळसूत्रीचा आपण बघितलं असेल. पडदा टाकलेला असतो आणि त्या काहीतरी बाहुल्या असतात, त्यांच्या सगळ्या हातापायाला दोऱ्या लावलेल्या असतात. तो मागचा माणूस असं काहीतरी करतो आणि आपल्या लहान मुलांना असं वाटतं की ज्यांना बुद्धी नाही त्यांना ते खरं वाटतं बरं का.
सरळ सरळ, ज्यांना बुद्धी नाही त्यांना खरं वाटतं. संतांना बुद्धी आहे म्हणून त्यांच्या लक्षात येतं की हा हलवणारा हा परमात्मा आहे. पण तुम्हाला आम्हाला असं वाटतं की हे खरोखरच हे बाहुलं हलतंय की काय, परंतु हलवणारा सत्ता चालवणारा मात्र तो परमात्मा आहे. त्यामुळे अशा पद्धती त्याच्या जनक राजाचा जर आपण विचार केला तर त्याच्यातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊ शकते की हे जगत जे आहे हे जगतही मिथ्या आहे आणि त्याच्यामध्ये पडणारं स्वप्न तर मिथ्याच आहे. मग मिथ्या असणाऱ्या या भौतिक सुखामध्ये आपण जर लोलुप होत असू तर आपल्या जीवनाची प्रगती आपल्याला करता येणार नाही. कितीतरी राजे जर आपण बघितलं, सहस्त्रार्जुनाचा एक दृष्टांत सांगितला जातो. त्या सहस्त्रार्जुनानं काय केलं, ते कामधेनू पळवून आणली ऋषीकडून. त्यांनी सुद्धा काय केलं, हट्ट धरला आणि लोभ धरला, काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, भौतिक सुखाची अपेक्षा केली आणि त्याचाही नाश हा भगवान हा झाला. परशुरामाच्या हस्ते त्याचाही नाश झालेला आपण पाहतो. म्हणजे जे माणसं आजपर्यंत भौतिक सुखाच्या मागे लागलेली आहेत त्यांचा नाश झालेला आहे. तुम्ही म्हणाल हे एवढं विरक्तीचं तत्त्वज्ञान आम्हाला सांगण्याचं कारण काय? मग आम्ही काही करायचं नाही, आम्ही काही नोकरी धंदा करायचा नाही, घरी बसून राहायचं असं नाही आहे. जीवन जगत असताना आसक्ती ठेवायची नाही, संत महात्म्यांचं एवढंच म्हणणं आहे. ते विदेशातला एक तत्त्वज्ञ सुकरात म्हणून होता. तर तो एका माणसाच्या घरी गेला म्हणे आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्याशी गप्पा मारू लागला. त्या माणसाला, त्या सुकरातला त्यांचा स्वभाव खूप आवडला. ते आजोबा होते, वयस्कर माणूस होता आणि ते गप्पा मारू लागले. ते म्हटले, कसं काय चाललं आहे आजोबा तुमचं, काय चाललं आहे आता सध्या, काय तुमची परिस्थिती? काही नाही म्हटले, आता निवांत आयुष्य जगतोय. त्यांनी विचारलं, हे निवांत आयुष्य जगणं तुम्हाला आवडतं? हो म्हणे, का नाही आवडत? मग हे सगळं घरदार हे कोण चालवतं? त्यांनी सांगितलं, योग्य वेळी मी माझी मुलं आहेत म्हणले, त्यांच्या हातामध्ये मी माझी ही सत्ता देऊन टाकलेली आहे. मग आता काय? काही नाही म्हटले. मग आता त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही का? असं नाही म्हटले. त्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, पण जेव्हा जेव्हा ते मला काही प्रश्न विचारायला येतात तेव्हा मी मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यांनी जे दिलं ते खातो, जे नाही दिलं ते नाही खात, नाही दिलं ते स्वीकारत नाही, दिलं ते स्वीकारतो. असं माझं जीवन चालू आहे म्हटले. बरं, आणि समजा तुम्ही केलेला उपदेश त्याने नाही ऐकला तर? त्यांनी सांगितलं, काही हरकत नाही, नाही ऐकलात तरी मला काही हरकत नाही. जेव्हा ते चुकतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या बापाने आपल्याला चांगलं सांगितलं होतं, आपण ऐकलं नाही, पुन्हा एकदा उपदेश घ्यायला येतात. मग त्यावेळी तुम्ही काय करता? काही नाही म्हणले, पुन्हा त्यांना उपदेश देतो. मला सांगायचं काय की मोठा संवाद येतो. मला काय सांगायचं आहे की जीवनामध्ये आल्यानंतर आसक्ती आपण योग्य वेळी सोडली पाहिजे. जीव जगत असताना, संसार करत असताना संसारामध्ये अडकून राहणं हे कोणत्याही संत महात्म्यांनी सांगितलेलं नाही ना आपली भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. वयाची 60 ओलांडली की वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करायचा असतो, पण वन शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे काय करायचं? घरामध्ये ठाईच वैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा, हे काम करायचं. वयाच्या 60 नंतर व्यवहारातून माणसानं बाजूला झालं पाहिजे बरं का. हां, तुम्ही लक्षात घ्या, मी सर्वसमावेशक हे बोलतो आहे. वयाच्या 60 नंतर व्यवहारातून माणसानं बाजूला झालं पाहिजे आणि आपल्या मुलांच्या ताब्यात गोष्टी दिल्या पाहिजेत. मुलं ज्या पद्धतीनं करतील त्याचा स्वीकार केला पाहिजे. चुकत असेल तर आपण सांगितलं पाहिजे, नाही ऐकलं तर चिडायला नको, विचारायला आले तर मात्र सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचं जीवन, याला वानप्रस्थाचं जीवन म्हणतात. पण वन शिल्लक राहिलं नसल्यामुळे घरामध्येच हे वानप्रस्थाचं जीवन आपण जगलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण जीवनामध्ये बाळगली नाही पाहिजे. आपल्याला जेवढं शक्य असेल आपण आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी केलंच पाहिजे. परंतु ते करत असताना मात्र भगवंत त्यापासून आपल्यापासून वंचित राहायला नको, आपण भगवंतापासून वंचित राहायला नको. आणि म्हणून संसार तुम्हाला नको आहे नाथ महाराज असं तुम्ही म्हणता, तुम्हाला संसार नको, भुक्ती मुक्तीचे कारण नाही आम्हा जाण. नाथ महाराजांनी सांगितलं, आम्हाला भुक्ती पण नको आणि मुक्ती पण नको. मी आपल्याला मध्ये बोलताना सांगितलं की एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळत असेल तर ती नाकारणं याच्यात मोठेपणा आहे. पण मिळतच नाही दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर सक्तीचं ब्रह्मचर्य नाही बरं का. म्हणजे एखाद्याचं लग्न होत नसेल तो म्हणतो नाही आपण ब्रह्मचर्य स्वीकारलंय, तसं नाही. मुलगी मिळत नाही म्हणून तू ब्रह्मचारीच बाबा, हां, तू स्वतःला ब्रह्मचारी, पण तू ब्रह्मचारी नाहीस. लक्षात आलं का? तसं एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी प्राप्त होत असेल आणि जर आपण ती नाकारत असू, एखाद्याने सांगितलं की तुम्हाला भारताचा राष्ट्रपती आम्हाला करायचा आहे आणि जर त्यांनी सांगितलं नाही माझी पात्रता नाही,
याच्यात मोठेपण आहे. पण याला कोणी विचारत नाही गल्लीत, आणि तो म्हणला राष्ट्रपती तर आपल्याला अजिबातच व्हायचं नाही. हे जमणार नाही. भुक्ती मुक्ती सहज आहे, पण त्याच्याकडे पाठ फिरवणारे तेच संत आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. देवानी नाथ महाराजांना भुक्ती आणि मुक्ती सादर केली. नाथ महाराजांनी सांगितलं, भुक्ती मुक्तीचे कारण नाही नाही आम्हा जाण. आम्हाला भुक्ती नाही नाही द्विवार सांगितलेला आहे. दोन नको 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 नको. एखादी गोष्ट नको म्हणणं आणि नको नको म्हणणं याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. पाहिजे का? थोडा एक लाडू घेता का? नको म्हणजे काय? दिला तर कदाचित खाऊ शकेल, पण नको नको म्हणजे काय? नाही 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 बस बस बस, बिलकुल नको. आपण हात ठेवला वाटीवरती, बासुंदी पाहिजे का? वाटीवरती हात, नको 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 म्हणजे काय? खरंच नको. थोडा हात बाजूला घेऊन नको म्हणलं त्याचाही अर्थ वेगळा असतो. नको 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 म्हटले तर तसं नाही. इथे नाथ महाराज सांगतात, नाही नाही आम्हाला अजिबात नको. हे भुक्ती पण नको आणि मुक्ती पण नको. मग तुम्हाला काहीच करायचं नाही? नाही देवा, तुझ्या भक्तीशिवाय दुसरं काही करायचं नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एक गाऊ तुमचे नाम, 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 एक गाऊ तुमचे नाम. तेणे होय सर्व काम, तेणे होय सर्व काम, एक गाऊ तुमचे नाम, एक गाऊ तुमचे नाम. तेणे होय सर्व काम, तेणे होय सर्व काम, एक गाऊ तुमचे नाम, एक गाऊ तुमचे नाम. एक गाऊ तुमचे नाम. देवाचं नाव घेतल्यानंतर मोक्षाची प्राप्ती आहेच आहे. नामामध्ये सुख सांगितलेलंच आहे, समाधान सांगितलेलंच आहे. म्हणजे काय? एक देवाचं जर नाम घेतलं तर त्याच्यामध्ये भुक्तीची पण प्राप्ती आहे आणि मुक्तीची पण प्राप्ती आहे. संत महात्मे सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला धन संपदा नको, मुक्ती पण नको. का नको? का नको? मी सांगत असतो, संत महात्मे लोकांना सांगताना म्हणतात, मुक्त व्हा, याच्यातून बाहेर पडा, जन्ममरणाच्या चक्रातून तुम्ही बाहेर पडा. आणि जेव्हा स्वतः देवाकडे बोलण्याची वेळ येते, प्रसंग येतो, तेव्हा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. म्हणजे स्वतः देवाकडे मोक्ष मागायचा नाही, पण लोकांना म्हणायचं मुक्त होऊन जा. का? स्वार्थी म्हणायचं संतांचा? नाही नाही, आपली लायकी संतांना माहिती आहे. आपण जर संसाराला आलो तर पुन्हा आपण संसारच करणार, पुन्हा भुक्तीच्या मागे लागणार, पुन्हा मुक्तीच्या मागे लागणार. पण संत जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते भुक्ती मुक्तीला बाजूला सारून भक्तीच्याच मागे लागणार, नामस्मरणाच्याच मागे लागणार. आणि स्वतःच्या विषयी त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे ते देवाला म्हणतात, आम्हाला तू जन्माला घाल. आणि तुम्हाला आम्हाला सांगतात, मुक्त व्हा. विठ्ठल विठ्ठल किती प्रमाण
प्रमाणे एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. आणि काफे काम नाही आता, आणि काफे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि काफे काम नाही आता, आणि काफे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि काफे काम नाही आता, आणि काफे काम नाही आता. एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. किती प्रमाण आपल्याला देता येतील? कितीतरी प्रमाण देता. एक, त्या एकाच परमात्म्याचं तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याच्याच बद्दल विचार करायचा, त्याच्याच बद्दल बोलायचं. बोलण्याची नाही आता देवाविना काही, देवाच्या शिवाय दुसरं काही बोलायचं नाही. देवाच्या विषयीच बोलायचं, त्याचंच नामस्मरण करायचं. त्याचं नामस्मरण का करायचं? कारण आपण नेहमी ऐकतो कीर्तनकारांच्या मुखातून, कारण हा युगाचा युगधर्म आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे परमात्म्याचं नामस्मरण हे कलियुगामध्ये अमृत आहे. आणि हे अमृत जिभेत गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके. अमृतही ज्याला फिकं समजल्या जातं, ज्याच्या पुढे, असं परमात्म्याचं गोड नाम आहे. ते परमात्म्याचं गोड नाम आपण आपल्या मुखातनं घेतलं पाहिजे. या नामाच्या बाबतीमध्ये अनेक कथा आपण पाहतो की परमात्म्याचं नाम कोणी कोणी घेतलं, का घेतलं, कशा प्रकारे घेतलं, का घ्यावं लागलं, कोणत्या प्रकारचं नाम घ्यायला लागलं, हे सगळं जर आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची साधिला, असं जसं सांगितलं आहे तुकोबारायांनी, तशाच पद्धतीनं अनेक नावांचं एकत्रीकरण, मंत्राचं एकत्रीकरण झालं आणि आपला वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा मंत्र तयार झाला. त्यामुळे कोणतं नाम घ्यायचं हा प्रश्न वारकऱ्याला तरी पडायला नको. रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म, असं नाथ महाराज सांगतात. पण गुरुमुखे घेता तो निर्दोष, येरवी आयास पडे कष्ट. राम कृष्ण हरी मंत्र हा सोपा, उच्चारिता खेपा खंडे कर्म. नाथ महाराज सांगतात परमात्म्याचं नाम घ्यायला नाही, कोणाचंही नाम घ्या, त्यापेक्षा रामकृष्ण हरी घ्या. आणि त्यातही सद्गुरूच्या मुखातून तर आपल्यापर्यंत जर आला असेल तर त्याला तोड नाही. कारण देवानं सुद्धा, अहो ज्याचं नाम आपण घेतो त्या देवानं सुद्धा सद्गुरूंची शरणागती पत्करलेली आहे. भगवान श्रीकृष्ण संदीपनी ऋषींकडे गेले, प्रभू रामचंद्र विश्वामित्र ऋषींकडे गेले, वसिष्ठ ऋषींचे ते शिष्यच म्हणवले जातात. म्हणजे काय की ज्यांचं आपण नाम घेतो ते देखील सद्गुरूंना शरण जातात. मग त्यामुळे सद्गुरूंच्या मुखातून आलेलं त्या भगवंताचं नाव जर आपण घेतलं तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये कृतकृत्यता आल्याशिवाय राहणार नाही. भक्तिशास्त्र असं सांगतं की माणसानं जीवनभर परमार्थ केला, माणसानं जीवनभर परमार्थ केला, परंतु जर का गुरु केला नसेल, कोणाचं अनुग्रहित झालं नसेल. आता काही जण म्हणतात की आम्हाला कोणाचं अनुग्रहित व्हायची गरज नाही, आम्ही अमुक एक ग्रंथावरती माळ ठेवली, घालून घेतली गळ्यामध्ये, अमुक एक समाधीवरती माळ घेतली, पांडुरंगाच्या चरणावरती माळ घेतली. माळ घालण्यात हा प्रश्न वेगळा,
परंतु कोणाचं तरी अनुग्रहित होणं मात्र वेगळं असतं. जीवनामध्ये माणसानं कोणाचं ना कोणाचं तरी अनुग्रहित व्हावं, त्याच्याशिवाय त्या पारमार्थिकाला मोक्ष प्राप्त होत नाही असं भक्तिशास्त्र सांगत असतं. म्हणून नाम घ्यायचं आहे, स्वांतसुखाय नाम घ्यायचं आहे. मला चांगलं वाटतं आहे त्या परमात्म्याचं नाम का घ्यायचं आहे? कारण कलियुगाचा तो युगधर्म आहे. का चांगलं वाटतंय? कारण मी ज्याचं नाम घेणार आहे तो माझ्याकडे लक्ष देणार आहे, म्हणून मला परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे. नाथ महाराज म्हणतात की आम्ही एका त्या परमात्म्याचं नाम घेणार आहे. आता हा पांडुरंगाशी नाथ महाराजांचा संवाद आहे. इथे जरी कोणत्याही देवाचा उल्लेख नसला, इथे जरी नाथ महाराज कोणत्या देवाशी संवाद साधतायत, भुक्तिमुक्तीचे कारण नाही आम्हा जाण, एक गाऊ तुमचे नाम तेने होय सर्व काम, असं जरी नाथ महाराज सांगत असले तरी सुद्धा ते कोणाशी संवाद साधतायत, इथे कोणाचाही उल्लेख नसला तरी सुद्धा एकनाथ महाराज अशा प्रकारचा संवाद साधत आहेत. याचा अर्थ तो पांडुरंगाशीच साधत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सांगण्याचं कारण आपल्याला सांगतो, कारण एकनाथ महाराजांना असं म्हटलं गेलं की ते देवीचेही भक्त होते. देवीच्याबद्दल बरंचसं लिखाणसुद्धा झालेलं आहे बरं का. पण नाथ महाराजांनी त्या देवीला सुद्धा कशात आणलेलं आहे? स्वतःच्या उपास्याकडे वळवलेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला ओ स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला ओ. चार वेदांचा फुलवारा बांधिला ओ. चार वेदाचा फुलवारा वाहिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्रे पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला उदो बोला बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. स्वर्गमृत्यू पाताळ याचा मंडप घातला व चार वेदांचा फुलवारा बांधिला व शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला व उदो बोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो. म्हणजे उदोकार जरी नाथ महाराजांनी म्हटलं तरी कृष्णाबाई माऊलीचा, म्हणजे कृष्णाची उपासना सांगितलेली आहे. रूपकात्मक नाथ महाराजांनी खूप लिखाण केलेलं आहे. अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती. बोध परडी घेवोनी हाती, बोध भरडी घेवोनी हाती. बोध ज्ञानाचा पाजळ बोध ज्ञानाच्या पाजळती. उदो उदो भक्तनाथती, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. मूळ भक्तनाथती गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. मूळ पीठ तू अंबे 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 अंबे, मूळपीठ तू अंबे 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 अंबे. पीठ तू
चालू आहे, त्याच्यामुळे देवीचं काही आपल्याला सेवा त्या निमित्ताने करता येते का? इथे नाथ महाराज सुद्धा जे सांगतायत, अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो शब्द गाजती गोंधळा येईव जग मूळ पीठ तू अंबे. शुक सनकादिक गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव हरपुरी बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. शुक सनकादिक जी गोंधळी आहेत ती कोण आहे? ती कोणाची उपासना करतात? भगवंताचीच उपासना करतात. म्हणजे नाथ महाराजांनी जिथे जिथे म्हणून देवीचा उल्लेख केलेला आहे तिथे तिथे तो भगवंताच्या कडेच घ्यावा लागतो. देवीचं रूपक नाथ महाराजांनी घेतले असं म्हणू शकतो. कितीतरी जुनी अशा काही चाली त्या अभंगाला आहेत, हल्ली आपल्याला ऐकायला मिळत नाही. आमच्याकडे सुद्धा आरती आम्ही येतानाच मी म्हणून दाखवली, त्यांना सांगितलं की आरत्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. तुझवा हिनमी दर्शनी शंखचक्रांकित भूषणी वो निशब्दाचे कुलूप तोडी दिवी देवा उजळणी वो उदो म्हणा उदो एकवीरे माऊलीचा वो किंवा पांडुरंग माऊलीचा वो किंवा मोह महिषासुर मारुनी बोध त्रिशूळकळा कामक्रोध चंडमुंड वो मर्दिले झेळा. अशा पद्धतीने नाथ महाराजांनी देवीच्याबद्दल लिखाण केलेलं असलं तरी ते रूपकात्मक आहे आणि त्याचा रोख जो आहे तो भगवंताकडे आहे. म्हणून नाथ महाराज देवाला म्हणतायत, नाथ महाराज जर म्हणतायत की एक गाऊ तुझे नाम, ते त्याचा अर्थ आपल्याला म्हणावा लागतो तुझं म्हणजे पांडुरंगाचं नाव. कारण पांडुरंगाचं नाव घेणं हेच संतांचं कर्तव्य आहे. आणि अशा पद्धतीनं भुक्ती आणि मुक्ती आम्हाला नको असं नाथ महाराज देवाकडे म्हणतात. मग भुक्ती आणि मुक्ती नको तर तुम्हाला काहीच करायचं नाही का? तर हो, नाम घ्यायचं आहे. एक गाऊ तुझे नाम तेणे होय सर्व काम. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा असं करतो. आपली वेळ संपलेली आहे, पण थोडा उशीर झाल्यामुळे मी थोडे 1-5 मिनटं अजून आपले घेणार आहेत, कारण अभंगाचा आपल्याला पूर्ण मतितार्थ बघायचा आहे. इथे नाथ महाराजांनी भगवंताला सांगितलं, भगवंतांनी देव केलेली जी भुक्ती आणि मुक्ती आहे ती नाथ महाराजांनी नाकारली आणि आता आम्ही तुमचं फक्त नाम घेणार आहेत असं नाथ महाराजांनी सांगितलं. पुढे नाथ महाराज दृष्टांत देऊन सांगतात, रूपक अलंकारात्मक नाथ महाराज सांगतात की काय धरलिया मूळ 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 सहजाती लागे फळ सहजाती लागे फळ एक गाऊ तुमचे नाम एक गाऊ तुमचे नाम सहजाती लागे फळ सहजाती लागे फळ एक गाऊ तुमचे नाम एक गाऊ तुमचे नाम. नाथ महाराज सांगतायत, धरिलिया मूळ सहज हाती लागे फळ. मूळ जेव्हा आपण पकडतो, मूळ पकडतो याचा अर्थ आपण काय घ्यायचा, ज्याला आपण मुळावर घाव घालणं असे की आपला वाक्प्रचार आहे. मूळ धरणं म्हणजे काय की ज्याच्यापासून सगळ्या भूतांची निर्मिती झाली आहे त्या एका परमात्म्याचं आम्ही जेव्हा चिंतन करू ना, तेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये भक्तिरूपी फळ निर्माण होईल. भगवंताचं नाम ही साधना आहे आणि भगवंताची भक्ती ही त्याचं फळ आहे असं आपण समजायला हरकत नाही. नाथ महाराज, मी आपल्याला सांगितलं की नाथ महाराज रूपकात्मक बोलतात. कोणत्याही ग्रंथामध्ये सर्वात जास्त अलंकार कुठला वापरला असेल नाथ महाराजांनी, तो रूपक अलंकार वापरलेला आहे. नाथ महाराजांनी रूपक केलं. धरिलिया मूळ, धरिलिया म्हणजे त्या मुळाला धरायचा असा त्याचा अर्थ नाही, म्हणजे मूळ गोष्टीचा अंगीकार केला तरच आपल्याला फळ हातामध्ये लागत असतं. आणि ते मूळ कशापासून निर्माण होतं तर बीजाची आवडी एका जनार्दनी गोडी. अशा बीज कोण आहे तर तो परमात्मा बीज आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ज्याच्यापासून सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली ते सगळ्या जगाचं मूळ आहे, ते सगळ्या जगाचं बीज आहे. आणि अशा प्रकारचं जे बीज आहे, नाथ महाराज म्हणतात अतिशय गोड बीज, म्हणजे तो परमात्मा अधरम मधुरम जसं त्याचे ते वर्णन संत महात्म्यांनी केलं आहे, तशा पद्धतीनं तो परमात्मा गोड आहे, रसाळ आहे, प्रिय आहे आणि आम्हाला तो श्रेयस्कर देतो. आम्हाला प्रेयस्कराची अपेक्षा असेल तरी आम्हाला श्रेयस्कर देतो. कधीतरी आम्हाला भुलवण्यासाठी तो भुक्तिमुक्तीचं आपल्यासमोर ताट आणून ठेवू शकतो, परंतु त्या भुक्तिमुक्ती रूपी ताटाला न भुलता जो एक त्या परमात्म्याचं नाम घेतो
त्यालाच त्याच्या मुळापर्यंत जाता येतं आणि त्यालाच त्याच्या बीजाची जाणीव होते असा यथामते आपण अभंगाचा विचार केला आणि या आज सेवेला पूर्णविराम देतो. आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी पण आलात. मला असं वाटलं आल्यानंतर मला मंडपाची तिकडे सवय होती, पण म्हणले हा हॉल नवीन झाला आहे आणि इकडे आहे म्हणून हे सुद्धा खूप छान जागा आहे आणि पावसा पाण्याचं तर खूप छान आपण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणे उत्तरोत्तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. तो अजूनही त्याच्यामध्ये आपण जीव ओतून सर्वजण काम करत आहात. प्रत्येक आपल्या सर्वांची उपस्थिती ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट असते, कारण ह्या कोरोनाच्या काळात लोकांनी एकत्र येणं अवघड आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून श्रवणाचं कार्य करत आहात. आपण आता काहीतरी प्रवचन पण दुपारी आहे आणि आपण दिवसभर काही ना काहीतरी करतो, पण मागेही किंवा मी प्रत्येक कीर्तनात जसं सांगतो तसं पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की आपण सर्वजणांनी एक गोष्ट केली पाहिजे. सप्ताहापुरता आपला परमार्थ मर्यादित न राहता, म्हणजे असे पण काही जण असतील जे विचार करत असतील की आता कीर्तनाच्या वेळी चांगल्या सिरियल आहेत त्या गेल्यात पण ॲपवर बघू असे पण बरीच माणसं आहेत बरं का. तसं करू नका. हां, जेव्हा आपण इथे येतो तेव्हा हा काळ काय असतो जो आपण परमार्थासाठी लावतो, तो काळ जो असतो तो आपला सत्कारणी लागत असतो, तो आपल्या आयुष्यातून वजा होत नसतो. त्यामुळे आपण 100% जर का फक्त लक्ष कीर्तनावरती दिलं आणि दुसऱ्या कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवली नाही तरीसुद्धा आपलं कीर्तन श्रवण करणं सफल झालं असं आपण म्हणू शकतो. आणि हे कीर्तन आहे तोपर्यंतच, हा सप्ताह आहे तोपर्यंतच परमार्थ करायचा आणि नंतर संसाराच्या मागे लागायचं असं नाही. तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक नित्यनेम केला पाहिजे जो परमार्थासाठी पोषक असेल आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा या गोष्टींचा सकारात्मक परिणाम नक्कीच होत असतो. त्यामुळे काही ना काहीतरी नित्यनेम, मग एकनाथी भागवताच्या ओव्या वाचणं असो, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचणं असो, गाथेतले अभंग वाचणं असो, कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा नेम आपण आपल्या जीवनाला घालून घेतला पाहिजे. तर आपलं जीवनही संतांच्या पावलावर पाऊल ठेवणारं होईल यात तिळमात्र शंका नाही. मला या ठिकाणी संयोजकांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे एक वार पुन्हा आभार व्यक्त करतो, ऋण निर्देश त्यांच्या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी नामस्मरण करा. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एक, जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एक, जय जय भानुदास एक, भानुदास एक, जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. आता मद उपेक्षिता नाही सत्ता पोली, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळ, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.